पतसंस्थेला ग्राहक आयोगाचा दणका. 4 लाख ठेवीदाराला परत करण्याचे आदेश. मुदत संपूनही ठेवीदाराचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या शिरपूर येथील यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चांगलाच दणका दिला. शिरपूर तालुक्यातील नवे भामपूर येथील आनंदा झुंजरालाल महाजन यांच्या 6 मुदत ठेवींची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. महाजन यांनी शिरपूरच्या यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेत 6 मुदत ठेवी केल्या होत्या. या ठेवींची मुदत 2020 मध्येच पूर्ण झाली. मात्र मुदतपूर्ती होऊनही त्यांना आपली रक्कम परत मिळाली नाही. पैसे मिळावे त्यासाठी महाजन यांनी पतसंस्थेकडे वारंवार पाठपुरावा केला. एवढेच नाही तर सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधकाकडेही दाद मागितली. 19 जानेवारी 2022 रोजी पतसंस्थेला ठेवीची रक्कम परत करण्याबाबत लेखी सूचना देण्यात आली होती, तरीही पैसे मिळाले नाही. यानंतर महाजन यांनी कायदेशीर नोटीस बजावत अखेर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली. पतसंस्थेने काय कारण दिले? सुनावणी दरम्यान पतसंस्थेकडून आर्थिक अडचणी, कर्जवसुलीतील अडथळे आणि मर्चंट बँक अवसायनात गेल्यामुळे निधी अडकल्याचे कारण सांगण्यात आले. मात्र संस्थेच्या आर्थिक अडचणींचा फटका ठेवीदाराला देता येणार नाही असे स्पष्ट करत ग्राहक आयोगाने ठेवीदाराच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला. 4,63,000 रुपये त्यावर 6% व्याज. आयोगाने आनंद महाजन यांना 4,63,270 रुपये परत करण्याचे आदेश दिले. सोबतच मुदतपूर्वीच्या तारखेपासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत वार्षिक 6% व्याज देण्याचे निर्देश देण्यात आले. इतकेच नाही तर मानसिक व शारीरिक त्रासापोटी 5,000 रुपये तर तक्रारीच्या खर्चासाठी आणखी 5,000 रुपये देण्याचे आदेश आयोगाने दिले. या संपूर्ण आदेशाची अंमलबजावणी 45 दिवसाच्या आत करण्याचे निर्देश पतसंस्थेला देण्यात आले. 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ठेवीदाराला दिलासा. मुदत ठेवीची मुदत 2020 मध्ये संपल्यानंतर तब्बल 4 वर्षाहून अधिक काळ आपल्या पैशांची प्रतीक्षा करणाऱ्या आनंदा महाजन यांना अखेर ग्राहक आयोगाच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळालाय. मुदत संपली म्हणजे ठेवीदाराने आपल्या पैशांसाठी संस्थेच्या आर्थिक अडचणींची वाट पाहायची का? हा सवाल या प्रकरणामुळे पुन्हा ऐरणीवर आलाय. ग्राहक आयोगाचा हा निर्णय केवळ एका ठेवीदारासाठी दिलासा देणारा नसून मुदतपूर्ती झाल्यानंतर ठेवीदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहकारी संस्थांसाठी स्पष्ट इशारा मानला जात आहे. परिवर्तन 24 न्यूज. ठेवीदारांच्या हक्कासाठी, जनतेच्या प्रश्नासाठी बेधडक आवाज.